कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सुनील मोदी यांची निवड झाली। त्यानंतर मोदी यांच्या नागळा पार्कातील घरासमोर कमान उभारून सर्वजण गुलालानं न्हायले होते। अशा वेळी ठाकरे गट शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल देवकुळे यांनी मोदी यांच्या घराच्या दारात जाऊन त्यांना परखड शब्दात जाब विचारला। स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधू नका अशा शब्दात देवकुळे यांनी संताप व्यक्त केला। खऱ्या कट्टर शिवसैनिकांवर वारंवार अन्याय होत असल्याचं सांगून आपल्यावर अन्याय झाल्याची खदखद तीव्रपणे व्यक्त केली। त्यामुळे काही काळ वातावरण तंग झालं। हे काढायला सगळी कमान तुम्ही लावू नका, तुमचा अधिकार नाही हे लावायचा। हे शिवसैनिकांचं नाव वापरून स्वतःचं भागवून घेऊ नका। इकडे शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी थेट सुनील मोदी यांच्या नागाळा पार्कातील घरासमोर जाऊन मनातील संताप व्यक्त केला। महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपापासून शिवसैनिकांवर अन्याय होत असून सध्याच्या पद वाटपातही निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांना डावलल्याची भावना तीव्र शब्दात मांडली। सगळ्या शिवसैनिकांना काय दानीला द्यायचं ठरवलं वाटतं? नाही दंगा करू नको म्हणजे काय? तुम्ही गुलाल लावालाय, आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत। हे तुझा काही संबंध नाही, तू बोलू नको। माझी निवड का झाली नाही मला उत्तर द्या। तुमची कशी काय झाली? मला शब्द कोणी दिला होता? मला शब्द कोणी दिला होता? बोलणार माझा हक्क आहे। शिवसैनिकांना दानीला बांधायचं ठरवलं काय काँग्रेसच्या? तुमचंच सगळं होतं आणि शिवसैनिक बोंबलत। महेश, तुम्ही आणि बंटी साहेब एकत्र बसलो त्यात त्यांनी तुम्हाला शब्द दिला। कालपासून हे आणि मी बंटी साहेबांना 4 वेळा भेटून हे करायला पाहिजे बोललो। तुम्ही मेसेज दाखवा, मेसेज पण आम्ही दाखवा। मला ते बाकीचं साहेब माहित नाही। शहर प्रमुख म्हणून आमचे नेते म्हणून तुम्ही पुढे होता, तुमची जबाबदारी होती। मला सगळ्या एनओसी काढायला लावल्यात, तुम्ही काढायला लावल्यात। सकाळपासून रोज फोन लावतोय। आज सकाळी तर 10 वाजता काय म्हटलं, मी अजिंक्य तासाभरात मी फोन होतो, तुम्ही बोलायला लावून आणि आम्ही इथं म्हणजे शिवसैनिकांचा चोता करून टाकलाय तुम्ही। नाही असं काही नाहीये। तुम्हाला अधिकार नाही साहेब। हे शिवसैनिक आम्ही लय निष्ठावंत आहे। पदासाठी शिवसैनिक कुठला नाही आहे, पण शिवसैनिकाचा घात करायला लागला तुम्ही। शिवसैनिकांचं नुकसान करून तुम्ही स्वतःला गुलाल कसा लावू शकता? शिवसैनिकांना दाणीला देताय का? असे संतप्त प्रश्न देवकुळे यांनी उपस्थित केले आणि नूतन नगरसेवक सुनील मोदी निरुत्तर झाले। मोदी यांच्यामुळेच कोल्हापुरातील शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे। लवकरच शिवसेनेतील वरिष्ठांना भेटून आम्ही आमची कैफियत मांडू, पण यापुढे आम्हाला काँग्रेसशी कसलाही संबंध ठेवायचा नाही, असं देवकुळे यांनी स्पष्ट सांगितलं। वरिष्ठांची वेळ घेणार आहे आणि वरिष्ठांना विचारून लवकरात लवकर या गोष्टीचा सोपसमुक्त करा म्हणून सांगितलं। आम्हाला इथून पुढे काँग्रेस बरोबर आघाडी कुठल्याही परिस्थितीत नको, कारण काँग्रेसनं वेळोवेळी लोकसभेला आम्हाला थांबवलं, देवणे साहेबांना तिकीट दिलं नाही, विधानसभेला पोटनिवडणुकीला पण आम्हाला थांबवलं, परत राजेश लाटकरांच्या वेळी आम्हाला थांबवलं। म्हणजे प्रत्येक वेळी शिवसैनिकांचा काँग्रेसवाल्यांनी वापर करून घेतलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी आणि आमचे हे शहर प्रमुख महोदय हे स्वतः त्यांच्या काँग्रेसमय आहेत, ते त्यांच्यातलेच आहेत। त्यांनी फक्त बुरका घातलाय आमचा शिवसेनेचा, पण आज हे काँग्रेसचे आहेत। या सगळ्या प्रकारामुळे सुनील मोदी यांची मात्र चांगलीच गोची झाली। विशाल देवकुळे यांना परिवहन समितीमध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता, पण त्यांना ती संधी मिळू शकली नाही। याबद्दल काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांशी बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, अशी सारवासारव मोदी यांनी केली। काँग्रेसमधूनच त्यांचं नाव व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही, त्यामुळे त्यांची नाराजी आहे। या बाबतीमध्ये आम्ही आता बंटी साहेबांशी बोलू, वरिष्ठांशी बोलू आणि जो काय विषय असेल तो विषय क्लिअर करू, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू। काँग्रेसच्या म्हणजे वरिष्ठांच्या सहमतीनेच काँग्रेसची बरोबर युती झाली होती। इथे काय आम्ही स्थानिक लोकांना अधिकार नव्हता, वरिष्ठांच्या येणंच ती युती झाली।
एकीकडे सुनील मोदी यांच्या स्वीकृत नगरसेवक निवडीला महायुतीकडून तीव्र विरोध आहे, तर दुसरीकडे थेट ठाकरे गट शिवसेनेकडूनही मोदी यांना उघड विरोध दिसून आलाय. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात इथून पुढे अनेकदा हाय व्होल्टेज ड्रामा दिसण्याची स्पष्ट चिन्ह आहेत.